परमार्थ करत नाही यात कुठलीही शंका मला मांडायची नाहीये। प्रत्येक जीव परमार्थ करतो। परमार्थ करण्याची प्रत्येकाची जी प्रोसेस असते ती वेगवेगळी असते। काही लोक भगवंताला निर्गुण रूपात मानतात, काही लोक भगवंताला सगुण रूपात मानतात। तो ज्याचा त्याचा वैयक्तिक भाव आहे। भगवंताला त्याने व्यापक बघावं की भगवंताला संकुचित बघावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। परमार्थ करत नाही असा जीव अजून जन्माला यायचा। थोडक्यात काय, थोडा वेळ पूर्वी मी पाण्याची बॉटल उचलली, बऱ्याच लोकांना शंका आली असेल, मी बोट घातला परत बाहेर काढला नाही का। ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस तुम्हाला जवळ माहित असेल कुठे होते, नाही तुम्हाला नाही माहिती। ही जी प्रोसेस आहे जवळ म्हणजे आपण जेवण करण्याच्या अगोदर देवाला नैवेद्य दाखवावा, ही जी प्रोसेस आहे ही भक्तीमध्ये मुडते, बरोबर का नको। जेवण्याच्या अगोदर मग तो चहा असेल, नाश्ता असेल, जेवण असेल, काही असो, तुम्ही जे काही करत असाल ते सगळं करत असताना त्याच्या अगोदर जो भगवंताला दाखवला जातो त्याला नैवेद्य असं म्हणतात। आणि नैवेद्य दाखवण्याची क्रिया, नैवेद्य तो प्रसाद म्हणजे शिऱ्याचाच असावा असं काही आग्रह नाही, तो दारूचाही असू शकतो। म्हणजे मला म्हणायचं असं आहे, परमार्थ न करणारा जीव अजून जन्माला यायचा राहिलेला। दारू पिणारा सुद्धा काय करतो, नैवेद्य दाखवतो। दुसरी गोष्ट म्हणजे प्रसाद दाखवणं, नैवेद्य दाखवणं हे जर परमार्थात मुडत असेल तर दारुड्या सुद्धा नैवेद्य दाखवतो, तो म्हणजे परमार्थिक आहे, तो सुद्धा परमार्थिक आहे। दुसरी गोष्ट भगवंताला प्रार्थना करणे, तुम्ही आपण सगळे प्रार्थना करतो, कुठल्याही शुभ कार्याच्या अगोदर करतो का नाही। देवा आज मुलगी बघायला चाललो, पसंत पडू दे, मला नाही तिला, मी काय पसंत पडू दे, मला नाही तिला मी पसंत पडू दे, अशी प्रार्थना कोण करतं, शुभ कार्य करण्याच्या अगोदर नाही का। हा, पण जेव्हा एक चोर चोरी करायला निघतो, चोरी करण्याच्या पूर्वी देवा निघालोय बरं, कशासाठी, चोरी करायला, मग चोरी यशस्वी होऊ दे, काय करतोय सांग, पटापट बोलत राहा, बोलत चालत करा, काय चोरी यशस्वी होऊ दे। प्रार्थना करणे जर परमार्थ असेल तर चोरी करताना चोर सुद्धा प्रार्थना करतो, म्हणजेच काय, चोर सुद्धा परमार्थिक आहे। विठ्ठल म्हणायचं असं आहे की परमार्थ करत नाही असा जीव अजून जन्माला यायचा राहिला आहे। प्रत्येक जीव परमार्थ करतो। अडचण अशी आहे, परमार्थ करण्याची जी सिस्टम आहे, जी प्रोसेस आहे, जी पद्धत आहे, ती बरोबर की चुकीची। आपण ज्या न्यायाने परमार्थ करतोय, ज्या अँगलने परमार्थ करतोय, ज्या दृष्टीने परमार्थ करतोय, किंवा ज्या दिशेने आपण चाललोय ती दिशा योग्य आहे की अयोग्य, हा, किंवा ज्याच्या पाठीमागं आपण चाललोय किंवा ज्याच्या मार्गदर्शनाने तुमचं आमचं हे सगळं चाललेलं आहे ते बरोबर चाललेलं आहे का चुकीचं चाललेलं आहे, किंवा ज्याच्या पाठीमागं आपण चाललोय ती व्यक्ती तरी निदान त्या पात्रतेची आहे का नाही, याचा तुम्ही आपण सगळ्यांनी विचार करावा। हो, संतांचा एक सुंदर शपथ जरी असलं तरी प्रमाण आहे, ऐसियाचा पदर धरा, 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 जिने देव येईल घरा, जिने देव येईल घरा, ऐसियाचा पदर, ऐसियाचा पदर धरा, जिने देव येईल घरा, जिने देव येईल घरा, ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा। ऐसियाचा पदर धरा, जिने देव येईल घरा, जिने देव
पदराचे धनी, ऐसे पदराचे धनी, साधू संत ऋषी मुनी, साधू संत ऋषी मुनी, ऐसे याचा पदर धरा, ऐसे याचा पदर. तर तुम्ही आपण ज्या पद्धतीने परमार्थ करतोय, ज्या दिशेने तुम्ही आपण चाललोय, ती दिशा आपली योग्य आहे की अयोग्य याचा निवाडा ज्याने त्याने आपापला करावा. काय? ज्याने त्याने आपापला करावा. का करावा? तुम्ही जेवायला बसलात, जेवायला बसल्यानंतर तुमच्या घासामध्ये जर खडा आला, कोण निवडून काढतं? तुमच्याकडे काय पद्धत आहे मावशी? तुमले विचारच नाही, मी तुम्हाला कळला शे, तुम्ही पत्रिका वाचवी सुरतली गेले नाही का? तुमच्या जेवणाच्या ताटामध्ये, ताटातून तुम्ही जो घास उचलला, तो घास जो तुम्ही तोंडात घेतला, तो घास चावत असताना अचानक जर त्या घासामध्ये कच्च दिशी खडा आला, निवडाल गली म्हटल्या बाया बोलावतोस का तुम्ही? नाही ना? कसं? हातच बी गरज नाही, डोळ्याच बी गरज नाही, मजमाच न्याव मोडलेस ती माय. कोण? जीभ कोणाची? तुमची का दुसऱ्याची? तुमची स्वतःची का नको? मग तुमच्या घासातला जर खडा काढण्यासाठी तुम्हाला कोणाची आवश्यकता नसते, तसं तुमचा परमार्थ कसा चाललेला आहे याच्यासाठी, याचा निवाडा करण्यासाठी तुम्हाला कोणाचीच गरज नसावी. तुम्ही स्वतः तेवढे सक्षम असावेत, विचारांची प्रगल्भता तुमच्यामध्ये तेवढी असावी, तुमच्या बुद्धीचा बुद्ध्यांक जो आहे तो एवढा उंच पातळीचा असावा. निदान तुमचा परमार्थ कसा चाललेला आहे याचा प्रश्न तुम्हाला पडावा. विठ्ठल कारण महाराष्ट्र नाही, गुजरात नाही, तर पूर्ण भारत देशामध्ये, संपूर्ण हिंदू धर्मामध्ये जर कमतरता कुठल्या गोष्टीची असेल तर मुमुक्षु आणि जिज्ञासू जीवांची आहे. काय? मुमुक्षु आणि जिज्ञासू जीवांची कमतरता आहे. भक्ती करणाऱ्यांचा तर पूर आलेला आहे. काय? भक्ती करणाऱ्यांचा तर पूर आलेला आहे, त्यांची कमतरता नाही. पण भक्ती करावी कशी हा प्रश्न, दॅट इज क्वेश्चन. हा, कसा जाऊ आणि कुठं जाऊ आणि कुणाच्या पाठीमागे जाऊ, तुमच्याकडे कसं काय मला माहित नाही, पण आमच्या भागामध्ये असं आहे. सगळ्या गोष्टींसाठी असा योग्य असा एक सूत्र आहे, प्रत्येक गोष्टीचं सूत्र आहे. तुम्ही आपण काय करतो माहिती? गाईडचा गाईड असं ना, गाईड स्कूल कॉलेजमध्ये शिकत असताना तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक पुस्तक होतं, त्या पुस्तकाचं नाव होतं गाईड. काय? गाईड म्हणजे मार्गदर्शक. मार्गदर्शकाची कॉपी करायची नसते दादानो, लक्ष देऊ नाही का? मार्गदर्शकाची कॉपी करायची नसते, मार्गदर्शकाचं फक्त अवलोकन करायचं असतं. पण तुम्ही आपण चुकतो इथं, आपण अवलोकन करायचं सोडतो आणि कॉपी करायला शिकतो. विठ्ठल परिणाम असा होतो की आपण त्या सूत्राला समजूच शकत नाही. तुकोबारायांना या ठिकाणी भक्तीचं खरं सूत्र सांगायचं आहे. मुनी मुक्त झाले. हो, मुनी मुक्त झाले. कशापासून? भीती आहे, कुठल्या तरी गोष्टीपासून तुम्हाला सुटका मिळून घ्यायची. कशापासून तरी तुम्हा आपल्याला अनेक जन्मापासून किती वेळा जन्मा यावे, किती भावे भजिता, किती भावे भजिता, किती वेळा जन्मा यावे, किती भावे भजिता, किती भावे भजिता, किती भावे भजिता, किती वेळा जन्मा यावे, किती भावे भजिता, 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 किती वेळा जन्मा यावे, किती भावे भजिता, किती भावे भजिता, किती भावे भजिता, किती वेळा जन्मा यावे, किती वावे भजित, म्हणून या जीव घ्याला. प्रत्येकाला एका गोष्टीची भीती आहे, प्रत्येकाला. तुम्ही कशालाच घाबरत नाही, तुम्ही कशालाच घाबरत नाही, एका गोष्टीला घाबरतात, एका गोष्टीला. आता जर तुम्हाला सांगितलं या गर्दीमध्ये अचानक साप आला, सगळेच माझ्या सकट, काय या गर्दीमध्ये जर मी
फक्त अनाउन्स केलं की या गर्दीत साप आहे असं सांगितले तुमच्या सकट मी सुद्धा फरार होणार का तुम्हाला आणि मला प्रत्येक जीवाला इथं उपस्थित असलेल्या त्या प्रत्येक जीवाला फक्त आणि फक्त भीती आहे कशाची मरणाची प्रत्येकाला वाटतं मला मरायचं नाही असं प्रत्येकाला वाटतं पण हे मरण टाळायचं कसं हे कुणाला वाटत नाही विठ्ठल आणि या मरणाच्या बाबतीत तर तुकोबाराय सांगतात जगाकाड खाया आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय जगाला काढ खातो ही सगळी भीती तुम्हाला ही सगळी भीती कुणाला आहे तुम्हाला अहो ज्या काळाला तुम्ही घाबरतात तो काळ आमच्या तुकोबारायांना घाबरतो तुकाराम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम तुकाराम नाम घेता का नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम तुकाराम नाम घेता का प्रेम जेने केला बुझात जेने केला बुझात जेने केला बुझात जेने केला आपल्याला प्रत्येकाला ज्या गोष्टीची भीती आहे ती गोष्ट म्हणजे काय मरण प्रत्येकाला वाटतं की मी मरू नये पण या मरणापासून तुमची आणि माझी सुटका कशी होईल हे कुणाला वाटत नाही आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही माझे आहेत म्हणून आपल्या दोघातली गोष्ट आपल्यातच ठेवा दुसऱ्याला सांगू नका तुम्ही मरू शकत नाहीत सस्पेन्स तुम्ही मरू शकत नाही का मरू शकत नाही नैनम छंदती शस्त्रानी नैनम दहती पावका का कारण तुम्ही आपण ममई वंश जीव लोक जीव भूता सनातना तुम्ही सगळे ईश्वराचे अंश आहात आणि ईश्वराचा अंश आधी पण होता आता पण आहे उद्या पण राहणार आहे काय तुमच्या सगळ्यांसाठी सांगतो की मरणाची जी भीती आहे ती भीती घालवू नये म्हणजे परमार्थ विठ्ठल आता मुद्दा इथपर्यंत आपण तुम्ही आलेलो आहोत की प्रत्येकाला भीती आहे मरणाची आणि त्या भीतीपोटी तुकोबाराय सांगतात ती भीती फक्त तुम्हा आपल्यालाच नाही तर तुकोबाराय सांगतात मुनी मुक्त झाले काय जे संत आहेत जे ऋषी आहेत जे तपी आहेत जे योगी आहेत या सगळ्यांनी योग का केले असतील ऋषींनी तप का केलं असेल या सगळ्या मागचं कारण काय असेल तर कारण फक्त एकच आहे त्यांना सुद्धा कशाची भीती होती मरणाची हो आणि त्यांना सगळ्यांना जी भीती आहे ती भीती आम्हाला नाही कुणाला वैष्णवांना नामाचे आबळे नवे हो सर्वदा नामाचे आबळे नवे हो सर्व नामाचे आबळे नवे हो सर्वदा नामाचे आबळे नवे हो सर्वदा हरी काळाच्या माता सोटे मारो कडी काळाच्या माता सोटे मारो नामाचे आबळे नवे हो सर्वदा नामाचे आबळे नवे हो सर्वदा कडी काळाच्या माता सोटे मारो कळी काळाची नामाचे आबळे
कशाच्या साह्याने, कुणाचं सामर्थ्य कुठलं आहे आपल्या पाठीमागं, वैष्णवाच्या पाठीमागं जर कुठलं सामर्थ्य असेल, एका वारकऱ्याच्या पाठीमागं, एक सर्वसामान्य भक्ताच्या पाठीमागं जर कुठलं सामर्थ्य असेल, तर ते सामर्थ्य आहे भगवंताच्या नामस्मरणाचं. भगवंताचं नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे. मरण्याची भीती प्रत्येकाला आहे, पण मरण टाळण्याची इच्छा कुणाचीच नाही. प्रत्येकाने याच्यासाठी एक तयारी करावी. तुम्ही जसं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी तुमचे प्रॅक्टिकल जीवनातले मी उदाहरण सांगणार आहे. तुम्ही ज्या दिवशी उद्याच्याला तुम्हाला गावाला जायचंय, उद्या सकाळी गावाला जायचंय म्हणून आदल्या दिवशी तुम्ही सगळे लवकर काय करतात, कामावरून घरी येतात. कामावरून घरी आल्यानंतर तुम्ही काय करता, तुमच्या घरच्या मालकिनीला सांगतात, अगं ऐक, माझे जेवढे नवे कपडे ते व्यवस्थित प्रेस वगैरे करून घड्या वगैरे घालून माझ्या बॅगमध्ये ठेव. का तर मला उद्या गावाला जायचंय. बरं, गावाला जाण्यासाठी माझी पूर्वनियोजना अशी आहे, मी 3 दिवसाचा प्रवासाला चाललोय म्हणून 3 दिवसाला पुरतील एवढे कपडे ठेव, टावेल ठेव आणि आतले कपडे ठेव, आणि हे सगळे ठेवल्यानंतर मला ब्रश ठेव, मला त्याच्यासोबत पेस्ट ठेव. हे सगळी तयारी तुम्ही केली. एक बॅग तुमची तयार झाली. तयार झाल्यानंतर तुम्ही उद्याच्याला प्रवास करायचा म्हणून आदल्या दिवशी तुम्ही रिझर्वेशन करतात. कशाचं? गाडीचं. हे सगळं कशाचं नियोजन चाललेलं आहे? प्रवासाचं. एक साधा प्रवास आहे, 200-400 किलोमीटरचा प्रवास, आणि त्या प्रवासासाठीचं तुमचं पूर्वीचं नियोजन आहे, नाही का? कुठल्या तरी सद्ग्रस्ताच्या घरी भाग्याने जर मुलगी जन्माला आलीच, तर मुलगी जन्माला ज्या दिवशी येते त्या दिवसापासून त्याची तयारी सुरू होते लग्नाची. कशाची? मुलीच्या लग्नाची तयारी कधी करतो तो? ज्या दिवशी मुलगी जन्माला येते त्या दिवसापासून पुढे 18 वर्ष तयारी करतो. बरं, काय काय? बरं, पुरुष जर असतील तर ते तयारी करतात, थोडा धन संचय करतात, म्हणजे थोडा 2 पैसे जमवण्याचा प्रयत्न करतात. आणि महिला माता भांडावाला गाडी गली मग उद्या फक्त काय गोया करतास तुम्ही? मोईना भांडा कितला गोया, काय काय, ताटल्या, वाट्या, नट्या, चंप्या, बाबा बाबा, काय 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 सगळं, नाही का? कशाची तयारी? मुलीच्या. तुमच्याकडे मुलीच्या लग्नाची तयारी आहे, तुमच्याकडे प्रवासाची तयारी आहे. बरं, एवढंच नाही, तुमले कीर्तनले येणं होतं, बरोबर का नको? कीर्तनले येवाना पहिले एकदम इमानदारी मा सांगतात, बठ्ठा महिला माता, कीर्तनले येवाना पहिले आरसांसमोर घेतात का तुम्ही? नाही म्हणा नाही. बरं, मी साक्षात्कारी बुवा आहे पुरा, मला बट समजस. हां, तुम्ही काय खाईल हे सुद्धा माहिती आहे मला. हां, काय कीर्तनाच्या येण्याच्या पूर्वी तुम्ही आरशासमोर गेले होते का नाही? म्हणजे तुम्हाला साधं कीर्तनाला जरी यायचं असलं त्यापूर्वी सुद्धा तुम्ही काय करता? तयारी. प्रवासाची तयारी, मुलीच्या लग्नाची तयारी, सगळ्या गोष्टींची तयारी, मरायची तयारी. तुम्ही एक दिवस मरणार आहेत, हाय ते माहिती तुमले? एक दिवस मरायचं हे सुद्धा काय आहे माहिती ना? मग एक दिवस मरायचं हे जर माहिती आहे, जसं या सगळ्या गोष्टींची तयारी तशी मरायची तयारी. काही तयारी, पूर्वनियोजना काय? ज्या दिवशी तुम्ही मरणार त्याच्यासाठी तुमच्याकडे काय आहे का? काही नाही. तुम्ही म्हणजे तयारी म्हणजे 4 बांबू आधी पहिले ठेवा ना, पावशेर बसतो तरी 4 बांबू, कोण पाणी ठे, कोण दूध दरी, ते आधी पाहिजे कर, इथलं कोण पिसत बडी. मला ती तयारी म्हणायची नाहीये. तुकोबाराय सांगतात, याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, ही तुकोबारायची मरण्याची तयारी होती. करा हरी भक्ती परलोके लतामा, करा हरी भक्ती परलोके लतामा, करा हरी भक्ती परलोके लतामा, करा हरी भक्ती परलोके लतामा. सोडवे नयमा पासोनिया, सोडवे नयमा पासोनिया, करा हरी भक्ती परलोके लतामा, करा हरी भक्ती परलोके लतामा. सोडवी नयमा पासोनिया, सोडवी नयमा पासोनिया, करा हरी भक्ती परलोके लतामा, करा हरी भक्ती परलोके लतामा. कामा. मरण्याच्या पूर्वीची तयारी सांगितली महाराजांनी. प्रत्येकालाच मरायचंय, पण मरण्याच्या पूर्वी सुद्धा तयारी करायची असते. ती तयारी म्हणजे काय? तर मरण्याची भीती घालवणे. काय? मरण्याची भीती घालवणे म्हणजे मरण्याच्या पूर्वीची तयारी. मरणा ही आधी राहिलो मरोनी,
मग केले मनी होते तैसे आता पहा तुम्ही आमुचे नवल नका वेचू बोल वायाविन मरणा हाती सुटली काया. मी मरू शकत नाही. नैनम छंदती शस्त्रानी. निश्चय झाला का? काय निश्चय झाला? नाही झाला. का नाही झाला? कारण तुम्ही आपण परमार्थाचा तेवढा बारकाईने विचार करत. तुम्ही आपण परमार्थ करतो पण कसा? सवडीने. तुम भी करते हम भी करते इसलिए थोडा थोडा फरक पडते. नाही ते बाबा जाने भजन्या जाने आपण आपली गोदडीताने चालत घर झटकी झुटकी मोक्या. तुगन चांगलं सांग हो. काय तुगन चांगलं सांग पण आपली पटणं एक बी नाही विठाल. तुम्हा आपल्याला सगळ्यांना एक भीती आहे ती म्हणजे मरण्याची आणि त्या मरण्याच्या भीतीची घालवणे म्हणजे परमार्थ आहे. तिसरी गोष्ट आता लक्ष देऊन ऐका. ही मरण्याची भीती आपल्या ठिकाणी का आहे? ही बद्धता आपल्या ठिकाणी काय आहे? वास्तविक जर पाहिलं तर आपण बद्ध नव्हे. आपण मुक्त आहोत. मुक्त होता परी बडे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. तुम्ही आपण खऱ्या अर्थाने बद्ध नाहीतच. आपण मुक्तच आहोत. पण तुमची आमची गोष्ट कशी? ते माकडाचं चाडे तुम्ही बघितलेत का? माकड बघितलं का? माकड बघितलंच असेल. माणसं आहेत आपण सगळे नाही का? माकड असतं बघा. माकड माकड मदाऱ्याच्या जवळ खेळ करतं. जमुरे नाही का? त्यांनी वाजवलं का मग ते नाचतं कुत्तं वगैरे नाही का? त्याला ती सवय झालेली असते. चुकून त्या मदाऱ्याच्या दोरीतून ते माकड सुटलं. आता ते माकड शेवटी ते माकड ते अजिबात आवरलं जात नाही. ते थांबत नाही. आवर त्याला घालताच येत नाही. म्हणून त्या माकडाला पकडण्यासाठी त्या मदाऱ्याने एक युक्ती केली. युक्ती अशी केली, एक गाडगं आणलं. गाडगं कळतं तुम्हाला? थोडक्यात मडकं आणलं नाही का? मडकं त्या ठिकाणी ठेवलं आणि मडकं आणल्यानंतर हातामध्ये दाणे चणे फुटाणे शेंगदाणे सगळे ठेवले आणि त्या माकडाला दाखवले प्रत्यक्ष. हे बघ. आणि ते दाणे चणे फुटाणे ज्यावेळेस त्या गाडग्यामध्ये टाकल्यानंतर त्या माकडाने काय बघितलं? दाणे. खायची वस्तू खाद्यपदार्थ बघितला आणि बघितल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये काय सुटला? मोह सुटला. आणि मोह सुटल्यानंतर माकड काय झालं? अगोदर काय होतं? ते मुक्त होतं. माकड हे आधी मुक्त होतं. पण मुक्त असलेलं माकड बद्ध झालं. कशामुळे? मोहामुळे. कशाच्या मोहात पडलं? तर त्या दाण्यांच्या मोहात पडलं. त्या दाण्याच्या आवेशाने त्या दाण्याचा लोभापायी त्या ठिकाणी ते आलं. आणि आल्यानंतर बरं त्याने अशी युक्ती केली होती. ते जे घड होतं जे माकड घट होता ना त्या घटाला अशा आडव्या दोऱ्या टाकलेल्या होत्या. आडव्या दोऱ्या म्हणजे असा सरळ हात घातल्यावर घुसेल पण पदार्थ हातात घेतल्यानंतर त्याची मूठ होईल. आणि मूठ झाल्यानंतर मग तो हात बाहेर काढता येणार नाही का? आता त्या माकडाने सरळ हात घातला. अशी मूठ केली. बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. माकडाचा हात बाहेर निघत नाही. मग माकड आरोळ्या मारतो. सोड माले. कोणाला म्हणतोय तो? कोणाला म्हणतोय? त्या माठाला. त्या माठाने धरून ठेवलंय का त्या माकडाला? माठाचा काय संबंध? निर्जीव येते. ते निर्जीव माठ धरून बसायला अजिबात मोकळं नाही. पण या माकडाला तो मोह आवरत नाही. काय? आणि तो मोह न आवरल्यामुळे हा माकड पुन्हा काय होतो? बद्ध होतो. बस ते माकड म्हणजे आपणच. काय? ते माकड म्हणजे आपणच. तुम्हा आपल्याला या संसाराचा असा मोह लागलेला आहे. हो, असा मोह लागलेला आहे की आपल्याला कळतं की हे सगळे आपले नाहीत. जरी आपले नाहीत हे कळतं तरी आपण त्यासले सोडतच नाही. कसं सोडतच नाही? तू म्हणशील बायका पोर हे तुझ्याच मागचे चोर मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. बरोबर का नको? प्रत्येकाला माहिती ना? बायको मुलं पोरं सगळे जे आपण यांच्यासाठी आटापिटा करतो. येणं त्यांना बार करतो. येणं त्यांना माना कापतो. येणं त्यांना माना पैसा संगवतस. याजना पैसा देतस. दुनियाभरना पैसा गोळा करतस. कोणासाठी? तुम्हाला माहिती का? याच्यापैकी तुम्हाला 5 रुपये सुद्धा सोबत घेऊन जायचे नाहीत. माहिती ना प्रत्येकाला हे माहिती असून सुद्धा तुम्ही धनाचा संचय थांबवला का? गोळा करणं नाही थांबवलं ना? तू म्हणशील बायका पोर त्या बायका पोरांसाठी तुम्ही आपण सगळे
राब राब राबतो, कष्ट करतो, एवढा एवढा राब राब राबतो, एवढा राब राब राबतो, एवढा राब राब राबतो, संध्याकाळी टाइम वेळेवर जेवण करत नाही, खोटं बोलतो, कीर्तनात जात नाही. महाराज सांगतात माळा घालले नाही, महाराज मला वड्या मारण्या पडतेस, कधी माळा घालली तुम्ही आधी? हा, दिवसभर मग मला कसा तरी लोक भेटत म्हणून मला माहिती. हा, तुम्ही माळा माल परवडाव नाही, म्हणजे परमार्थ करायला मला भागणार नाही, म्हणून त्यांच्यासाठी हा जीव एवढा बद्ध होतो. कोणासाठी? कोणाच्या मोहात पडलेला आहे. काही लोकांना फक्त बायका पोरांचा मोह आहे, काही लोकांना धनाचा मोह आहे. तू म्हणशील घरदार ते येथेच राहील सार, मेल्यावरती तुझंच घर गावाच्या बाहेर. माहिती ना, हे आमचे सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचं एक वाक्य आहे. तुझा करोड रुपयाचा जरी बंगला असेल, करोड रुपयाचा, तुझ्या करोड रुपयाच्या बंगल्यामध्ये तुला जाणणार नाही, तेवढं लक्षात ठेवतो. काय? करोड रुपयाचा जरी तुझा बंगला असेल तरी तुझ्या करोड रुपयाच्या बंगल्यामध्ये तुला जाणणार नाही. तुला जाणण्यासाठी शेवटी नेलं जाईल कुठे? मग काय करायला पाहिजे तुम्ही? आपण काय करायला पाहिजे? त्याच्या मोहात पडायला पाहिजे का त्याच्यापासून मुक्त व्हायला पाहिजे? आपण मोहातच पडतो, मुक्त होत नाही. एक म्हातारी होती महाराज आमच्या गावाची, आपला कांदेश मारली होती, सुरत मारली नाही. तर ती म्हातारी पंढरपूरला निघाली. कधी जात नव्हती पण ती पंढरपूरला निघाली. आणि पंढरपूरला निघण्यापूर्वी बरं का, ती म्हातारी पंढरपूरला निघण्यापूर्वी तिच्या सुनासोबत गप्पा मारते. म्हणजे देख, आपल्या आजूबाजूला बाया काही चांगल्या नाही, 30 वर्ष काही लागेल नको, मना पोऱ्याशे भोया महादेव, बरोबर का? नको. हा, मना पोऱ्याशे भोया महादेव, तेले त्रास दिस नको, बाईस न काय ऐकीस नको, गुपचूप घरमा राहायचो, घरना बाहेर निघीस नको, कोणले उसनं पासनं देजो नको, कोणादारशे संध्याकाळशी जाईस नको. सगळं A to Z सगळं शिक्षण दिलं. आणि सगळं शिक्षण दिल्यानंतर म्हातारी बसली गाडीमध्ये, गाडी निघाली गावाच्या बाहेर 3 किलोमीटर अंतरावर गाडी पोहोचली. आणि ती म्हातारी कंडक्टर पण म्हणे, भाऊ थोडं थांबस का? म्हणे काय वय ना म्हातारी? म्हणे काही जाय नाही, मन मग उले एक गोट सांगा राही घ्या. तो कंडक्टर म्हणे, जाऊ दे, आपल्या मायनगर वहिनी बाई आहे आणि शेवट पंढरपूरच्या वारीला चाललेली आहे, काही महत्वाची गोष्ट राहिली असेल म्हणून या म्हातारीला परत गावाला नेऊया. ती गाडी त्याने परत फिरवली, परत फिरवल्यानंतर गावात उभी केली. म्हातारी घरी गेली. घरी गेल्यानंतर म्हातारी त्या सुनबाईला सांगते, म्हणे एक बट सांगाय गे तुले, पण एक गोट सांगा राही गई. काय? एक गोट सांगा राही गई. मना अंडोने आतेच 50 किलो साखर भरेल शे. आणि आपली ती शेजारणी जी तिच्या चांगली नाही, मी जर घरना बाहेर निघलो तिथे लगेच पावशेरभर साखर करून पाऊसनी मागाली. तिले पावशेरभर साखर देवानी, वाटीभर सुद्धा देवान नाही. पावशेर ते गोड दूरच शे, पण वाटीभर सुद्धा देवान नाही. ती म्हणे, सुनबाई म्हणे, सासूबाई तुम्ही जातीस का नाही? तू जाय फक्त, मी बट्ट नेमन करली. पण ती म्हातारी काही, ती म्हातारीने व्यवस्थित समजून सांगितलं. पुन्हा गाडीत बसली. पुन्हा गाडी सुरू झाली. गाडीत 3 किलोमीटरच्या ऐवजी 6 किलोमीटरवर आली. 6 किलोमीटरवर गाडी यावानंतर दल्ली. अको मागितून पुढे होणी. म्हणे भाऊ थोडासा तामस का? म्हणे काय? म्हणे म्हणून बोले अजून एक निरोप देवान राही का? ओ बापरे, हा म्हणूले अजून एक निरोप देवान राही का? म्हणे आता त्या कंडक्टरने विचार केला, जाऊ दे वो आपली आईसारखी आहे, कशाला नाही म्हणायचं. चला पुन्हा त्या म्हातारीला पुन्हा गावात नेऊया. पुन्हा 6 किलोमीटरवर गाडी परत फिरून आणली. पुन्हा 6 किलोमीटरवरून गाडी परत फिरून आणली. गावात गाडी स्टँडला उभी केली. म्हातारी पुन्हा घरी गेल्यानंतर म्हणे, एक मना अंडोना भाऊ ना तुला बट सांग, मना अंडोरशे बोया महादेव, तो कोणले बी पैसा देवाना हा म्हणती. त्यांनी जरी हा म्हण तरी तू कोणले हा म्हणीस? ती सून म्हणे, तू निघस का नाही? ती सूनबाई म्हणे, तू निघ लवकर. तिसऱ्यांदा असं झालं. चौथ्यांदा ती गाडी 12 किलोमीटरवर गेली. 12 किलोमीटरवर गेल्यानंतर ती पुन्हा म्हातारी, कंडक्टरने ड्रायव्हर दोन्ही साथ जोड. म्हणे भाऊ शेवटली एकच गोट राहिली सांगाने. काय एकच गोट राहिली म्हणे सांगाने. तुकाराम महाराजांच्या निदर्शनामध्ये आली. तुकाराम महाराज म्हणतात, आव्हा निघाली पंढरीला न येशी पासून आली घरा. आव्हा निघाली पंढरीला न येशी पासून आली घरा. आव्हा निघाली पंढरीला येशी पासून आली घरा. निघाली पंढरीला येशी पासून आली घरा. येशी पासून आली घरा. येशी पासून आली घरा. येशी पासून आली. येशी पासून आली घरा. आव्हा निघाली पंढरीला न येशी पासून आली घरा. आव्हा निघाली पंढरीला येशी पासून आली घरा. आव्हा निघाली पंढरीला येशी पासून आली घरा.
निघाली पंढरीला न येशी पासून आली घरात तुम्हा आपल्याला संसाराचा मोह काय आवरत संसाराचा एवढा मोह धरून ठेवलेला आहे आपण की तो संसाराचा मोह तुम्हा आपल्याला सुटत नाही तुकोबाराय या ठिकाणी ते सांगतात की या संसाराच्या मोहापायी तुम्हा आपल्याला मरणाची भीती आहे तुम्हा आपल्याला जी मरणाची भीती आहे ही भीती फक्त तुम्हा आपल्यालाच नाही तर ही ऋषी मुनी सगळ्यांनाच होती शुक यज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरेशी जानोनी हरे झाले त्यांना सुद्धा ही सगळी भीती होती म्हणून त्यांनी सगळ्यांनी मधला मार्ग शोधला की भगवंताला त्यांनी ओळखलं आणि ओळखल्यानंतर हा जन्म मरणाचा फेरा चुकवला मी मात्र तसं केलं नाही भगवंताच्या त्या भजनामुळे माझा जो हा इहलोकीचा प्रवास आहे हा इहलोकीचा प्रवास मी सुरळीत आणि सोपा केला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मुनी मुक्त झाले गर्भवास मुनी मुक्त झाले गर्भवास मुनी मुक्त झाले गर्भवास मुनी मुक्त झाले गर्भवास मुनी मुक्त झाले